अशक्यही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणाऱ्या श्री स्वामी समर्थ माऊलींच्या चरणावर आमचे हे चॅनल समर्पित. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने आम्ही चालू करत आहोत. या चॅनल वरती पूर्ण स्वामी समर्थांचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. आता सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ मंडळीनं आपण चालू करत आहोत श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री स्वामी समर्थ माऊलींच्या नावावर नवीन यूट्यूब चॅनल. म्हणजे आपलं अनुभव, स्वामींची जे प्रश्न राहतात, स्वामींविषयी जे भक्तीचे व्हिडिओ आहेत ते आपण करणार आहोत. आणि त्याचे मुख्य कलाकार म्हणजे आपले आई म्हणजे जयदेवी स्वामी हे ते मनोगत व्यक्त करणार आहेत आणि ते चॅनल चालवणार आहेत. फक्त स्वामींविषयी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, हर 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 महादेव. तर आता आम्ही नवीनच एक व्हिडिओ चालू करत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने. तरी व्यवस्थितरित्या पार पडावं आणि स्वामीने आम्हाला छानपैकी आमचं आशीर्वाद द्यावे. स्वामीने आम्हाला आशीर्वाद द्यावं आणि मस्तपैकी आमचं व्हिडिओ चालावं. आणि मुळात म्हणजे ते जे व्हिडिओ चालू करणार आहे ते आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन म्हणजे अक्कलकोटेतून चालू करणार आहे आणि स्वामी समर्थाला आपण जात आहोत. म्हणून आम्ही आता इथून उदगीरहून निघालेले आहोत स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आणि स्वामीचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही निघत आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळीनं सांगायचा विषय असा आहे, आम्ही ज्या वेळेला स्वामी स्वामी समर्थाचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला निघालो त्यावेळेला माझ्या आईचं आता वर्ष 100हून जास्त झालेलं आहे. कधीही तिला जर मी हाक मारले तर ती अचानक येऊन हजर होत असते. त्याच पद्धतीने आज आम्ही स्वामी समर्थाला निघाले असता तर अगोदर तिने सतत माझ्या घरी यायची आणि म्हणायची, बाबा तर ह्यांच्याकडे मला जायचं आहे, मला कधी घेऊन जातेस असं आमची आई म्हणायची. त्याच पद्धतीनं असं घडून आलं की चला आम्ही निघालो अक्कलकोटला. तर वाटत चिटली आम्हाला, माझी आई आहे 100 वर्ष झालेले आहेत, तर हिनं अचानक पद्धतीनं मला येऊन भेटली. तर मला तू कसं आलीस, तुला कसं माहीत झालं समर्थाला जायचं म्हणून, तुला कसं माहीत झालं समर्थाला जायचं म्हणून? मला उठवले महाराजानं. आता वेळ झाली आयला नाल जाऊ मग चल म्हणले. आंघोळ केले पाण्यानं अंडे गडबडीने निघाले ते साडी घेऊन. बघा असं भक्ती असते, मनातून भक्ती केले तर स्वामी समर्थ पावल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांनी कुणाला दर्शनाला बोलावून घ्यायचं हे सुद्धा विचार करून बोलवून घेतात. स्वामीच्या मनात जर आलं ना अक्कलकोटला बोलावून घ्यायचं 1 मिनिट लागत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मुळात म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं नव्हतं, फोन केलं नव्हतं की बाबा आम्हाला जायचं आहे. अचानक त्यांनी असं आले की बाबा त्यांना जायच्याच टायमाला आलेले, म्हणून हा अनुभव आपल्याला सांगायचा होता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने आम्ही अक्कलकोट येथे उदगीरहून आम्ही इथं आलेलो आहोत. तर आम्ही एक चॅनल उघडलेला आहे स्वामीच्या कृपाप्रसादाने. आता आज कसलेच त्याला फॉलोअर्स नसताना 0पासून आम्ही चालू केलेलं आहे. तर बघूत मंडळी किती आपल्याला प्रतिसाद मिळतो, ते सगळेजण आपल्याला किती प्रतिसाद देते ते आपल्याला पाहायचं आहे. आणि स्वामी समर्थाचा आशीर्वाद पण आपल्याला मिळायला पाहिजे आहे का नाही, म्हणून आम्ही आज इथून अक्कलकोटहून चालू केलेलं आहे. तिथून सुरुवात करत आहोत. तरी आमच्या पाठीशी, भिवू नकोस मी पाठीशी आहेत म्हणणारे श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी खूप उंच असे आमच्या मागे सतत थांबलेले आहेत. तरी आम्हाला चांगल्याच पद्धतीचा अनुभव स्वामीचा आल्यामुळं आम्ही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि माझे मिस्टर आहेत माझ्या साक्षीला, म्हणजे मी करत असताना त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला सहकार्य करतात. म्हणून त्यांच्या सहाय्याने मी सगळं काही चालू केलेलं आहे. आणि तसं तर म्हणतात ना पतीचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे, तर त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी.
आणि ही माझी सुनबाई आहे आणि सुनबाईसुद्धा म्हणलेले आहेत की स्वामीचा अनुभव सांगताय तर मग करा चालू आई. आणखी तुम्हाला खूप काही स्वामी मला येऊन आणखी काही अनुभव देतील, तुम्ही जेवढी सेवा केली तुम्ही. आणि खूप चांगले मला अनुभव आलेले आहेत बरं का. अनुभव तुम्हाला मला आलेला आहे, वेळोवेळी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे. परंतु आज ज्या वेळेला मी पहिला चॅनल चालू करत आहे म्हणून मी इथूनच टाकावं म्हणून मी आशेपोटी आणि हे स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथून आलेला आहे. तर हे बघा आणि मला भरभरून आशीर्वाद द्या आणि सगळ्यांनी सहकार्य करा. आपल्या चॅनलवर नेमकं काय काय म्हणजे असं काय काय होणार आहे की बाबा लोकांनी बघावं? भक्तिमयच आहे हे माझं चॅनल. अगोदर एक भजनाचं भक्तिमयच आहे, हे सुद्धा स्वामीचं ओनली वन स्वामीचं ह्याच्यावर राहणार आहे. म्हणजे जे जे आपल्याला अनुभव आले आणि मी ज्यांना सांगितले मी सेवेकरी होऊन ज्यांना मी सांगणार आहे आणि ते केल्यावर ते भक्त लोक सुद्धा येऊन काय सांगणार आहेत ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपलं भक्तीचं अगोदरचं चॅनल आहे आणि हे नंतर स्वामीचं सेपरेट तुम्ही चॅनल काढलात की फक्त स्वामींचं दाखवणार आहात असंच आहे ना हे? हो, मी फक्त स्वामीचंच दाखवणार आहे. याच्यात माझं भक्तीचं चॅनल आहे, 1 लाख फॉलोअर झालेले आहेत, मला सिल्वर बटन आलेलं आहे. तरीसुद्धा मला हे स्वामीचा चांगला अनुभव आल्यामुळं माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की आपण काहीतरी आपल्या जिंदगीचं बी सार्थक झालेलं आहे. माझी माय स्वामी माऊलीच्या कृपेनं माझं सगळं काही सार्थक झालेलं आहे. म्हणून मला सगळं काही सांगायचंच आहे, मी दडवून ठेवणारच नाही. सगळा अनुभव मी अजून इथून सांगणार आहे. पहिला एपिसोड आपण पहा आणि कसं आले ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे आता आपल्याला असं म्हणायचं की तुमच्या आयुष्यात घडलेलं पूर्ण घटना आणि अनुभव या चॅनलवरती 1 by 1 2 असं पडणार आहेत. ते लोकांनी बघावं. सगळ्यांनी बघावं. एक करून एपिसोड आम्ही टाकणार आहोत. ओके, चालतंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विषयी गुरुमाय म्हणजे चांदेगावकर, कमलताई स्वामी चांदेगावकर हे काहीतरी बोलणार आहेत. तर त्यांचं काय आहे ते बघूया. बोला गुरुमाय, तुमचं काय म्हणणं आहे की बाबा चॅनल काढलो? माझं काय म्हणणं नाही की माझी मुलगी आहे हा, आणि तिच्या घरी आरती होती त्यावेळेला मी उभारले होते आरतीला. हा. उभारल्या मी म्हणले मी बी करते स्वामी म्हणल्यावर समर्थ आहे, मी बी नेते समर्थाला म्हणले. हा. सहज गेलेत ना, फुटून नेले, सगळं नेले, लोकांना पुरण घातला, निवड दाखवला, ते सगळं केल्यानंतर आता जावं माझ्या मनाची इच्छा होती. उभा करून मला घेऊन आली. माझ्या मनाची इच्छा सगळी पूर्ण झाली, या मुली पण झाली. पण अजून बी मी स्वामी समर्थाला इसरत नाही काही, मी लक्षात ठेवते. श्री स्वामी समर्थ महाराज. आमच्या आईचा सुद्धा अनुभव आहे. तर तिचं वय जास्त झालं तरी सुद्धा तिने स्वामी समर्थाचं सगळं काय अनुभव सांगितलेला आहे आणि त्याच पद्धतीनं असंच आम्ही पुढं सगळं काय अनुभव सांगत जाऊ. आणि आमच्या हिनबाई पण आल्यात, त्यांनी काय म्हणतात बघू. आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे शोभाताई आमच्या हिनबाई येतात, त्यांनी जरा लाच देतात. त्यांनी सुद्धा स्वामी समर्थाची सेवा करतात आणि लातूरला सुद्धा स्वामी समर्थाचे केंद्र आहेत, तिथं जाऊन त्यांनी सेवा केलेली आहे. कोणती सेवा केली होती? तारक मंत्र वगैरे घेतो, स्वामी चरित्र, नित्यसेवा, 2 टायमाची आरती. त्याच्यातून तुम्हाला काय अनुभव आला का स्वामीचा? अनुभव खूप आलेले आहे. कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री भक्त समर्थ अवधूत चिंतन श्री शिव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये, स्वामी आई या चॅनलमध्ये. आता आम्ही जात आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नछत्राकडे जात आहोत प्रसाद घेण्यासाठी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. इथे स्वामी समर्थाचं अन्नछत्र आहे आणि भरपूर असे भाविक लोक इथं जेवणाचा उपभोग घेत आहेत आणि आम्ही स्वामी समर्थाच्या दत्तकृपेच्या दत्त महाराजाच्या कृपेनं ते स्वामी समर्थाचा एपिसोड आम्ही करत आहोत आणि ते आम्हाला यश यावं आमच्या हाताला. आणि आमचा मुलगा भरपूर प्रयत्न करून आतून प्रयत्नानं त्यानं एडिटिंग करत आहे आणि हे चॅनल चालवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आम्ही तुमचा आशीर्वाद घेऊन
आम्ही ह्या व्हिडिओला सुरुवात करीत आहोत आणि आमचा हा पहिला जो एपिसोड आहे ते स्वामी समर्थापासून चालू होणार आहे. तर बघा मंडळी, अन्नछत्र किती सुंदर चालत आहे. मस्तपैकी भाविक भक्त जेवण करत आहेत आणि कुठंसुद्धा त्यांना की असे गोंधळ गडबड काहीच नाही, शांत चित्तानं जेवण करत आहेत आणि वाढण्याचं सुद्धा व्यवस्थित इथं भक्त लोकांना व्यवस्थितरित्या असं पार पडत आहेत, व्यवस्थित जेवायला वाढत आहेत. आणि हे बघा इथं स्वामी समर्थाचं आणि दत्त महाराजाची प्रतिमा आहे. मस्तपैकी आमचं मन प्रसन्न होऊन गेलं आणि सगळ्या लोकांनी भक्तांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद देऊन. आणि हे बघा इथं पालखी आहे, त्या पालखीला सुद्धा आम्ही खांदा देत आहोत. तरी स्वामीला आम्ही खांद्यावर घेऊन स्वामी समर्थाचं चॅनल खूप छान चालू अशी आमची अपेक्षा आहे आई आणि मुलाची. तरी मस्तरित्या आमचं चॅनल चालावं. स्वामी महाराजाचा खूप चांगला अनुभव आहे, आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे. स्वामी समर्थांनी आम्हाला प्रसन्न होऊन खूप छान अनुभव मिळालेला आहे. भरपूर स्वच्छता इथं पाहण्यास मिळते आणि ही स्वामी समर्थाची गादी आहे. त्या समर्थाच्या पालखीचं आम्ही दर्शन घेत आहोत. तिकडे समोर हे स्वामी समर्थाचे मूर्ती आणि पादुका इथं ठेवलेल्या आहेत. या पादुकाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या एपिसोडला चालू करत आहोत. तरी स्वामी महाराजांनी आमच्याकडे भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहोत म्हणून आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि चांगले अन्नछत्र स्वामी समर्थ अक्कलकोट येथील अन्नछत्र आहे. महाराष्ट्रातील हे सुंदर अन्नछत्र आपल्याला या व्हिडिओत बघायला भेटत आहे. मंडळींनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही खूप मेहनत करून असे व्हिडिओ आणत असतो, म्हणून एक सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट हे बनतोच. विशेष म्हणजे या अन्नछत्रामध्ये सेवा करण्यासाठी जे भक्त लोक येतात ते मनाने स्वतःहून सेवा करतात आणि स्वतःहून भोजनासाठी वाढण्यासाठी सामोरे होतात. माझी आई 101 वर्ष झालेले आहेत. तिनं स्वामी समर्थाच्या पालखीला खांदा दिलेली आहे. अन्नपूर्णा स्वरूप श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे सदापूर्णे म्हणणारी हे स्वामी समर्थ अन्नपूर्णा मातेच्या वेशामध्ये आपल्याला ब्रह्मांड नायक हे दिसून येत आहे. अन्नपूर्णा माता की जय. गिरा सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर ही सुनबाई माझी आता पादुकाचं दर्शन घेत आहे आणि तिचं सुद्धा एक एपिसोड आहे सासू आणि सून. ते सुद्धा चांगलं चालू हे ईश्वरचरणी प्रार्थना करून आम्ही आमच्या एपिसोडला सुरुवात केलेली आहे. आणि हे बघा मंडळींनो, हे सगळे पंक्ती बसलेले आहेत, सगळ्या पंक्ती बसलेले आहेत. महिला, पुरुष, लहान लेकरं सगळेजण इथं जेवण करत आहेत. तरी मस्त असं भोजनाचा लाभ घेत आहेत. व्यवस्थितरित्या भोजन सामग्री पुरवली जाते. पाणीसुद्धा कमी पडू देत नाहीत. आज जेवणामध्ये शिरा, भात, वरण, चपाती, मिक्स भाजी केली. श्री स्वामी समर्थ मंडळीनं आपण चालू करत आहोत श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री स्वामी समर्थ माऊलींच्या नावावर नवीन यूट्यूब चॅनल. म्हणजे आपलं अनुभव, स्वामींची जे प्रश्न राहतात, स्वामींविषयी जे भक्तीचे व्हिडिओ आहेत ते आपण करणार आहोत. आणि
त्याचे मुख्य कलाकार म्हणजे आपले आई म्हणजे जयदेवी स्वामी हे ते मनोगत व्यक्त करणार आहेत आणि हे चॅनल चालवणार आहेत. फक्त स्वामींविषयी ते चॅनल चालणार आहे. भक्ती चॅनल श्री स्वामी समर्थ माऊलींविषयी ते चॅनल आहे. तर आपण त्या चॅनलविषयी जाणून घेऊयात. चला मग चालू करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, हर 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 महादेव. तर आता आम्ही नवीनच एक व्हिडिओ चालू करत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने. तरी व्यवस्थितरित्या पार पडावं आणि स्वामीने आम्हाला छानपैकी आमचं आशीर्वाद द्यावे. स्वामीने आम्हाला आशीर्वाद द्यावं आणि मस्तपैकी आमचं व्हिडिओ चलावं. आणि मुळात म्हणजे ते जे व्हिडिओ चालू करणार आहे ते आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन म्हणजे अक्कलकोटेतून चालू करणार आहे आणि स्वामी समर्थाला आपण जात आहोत. म्हणून आम्ही आता इथून उदगीरहून निघालेले आहोत स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आणि स्वामीचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही निघत आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. तर मंडळीनो, सांगायचा विषय असा आहे, आम्ही ज्या वेळेला स्वामी स्वामी समर्थाचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला निघालो त्यावेळेला माझ्या आईचं आता वर्ष 100हून जास्त झालेलं आहे. कधीही तिला जर आम्ही हाक मारले तर ती अचानक येऊन हजर होत असते. त्याच पद्धतीने आज आम्ही स्वामी समर्थाला निघाले असता बघा किती मोठी भक्ती आहे. तर अगोदर तिने सतत माझ्या घरी यायची आणि म्हणायची, बाबा तर ह्यांच्याकडे मला जायचंय, मला कधी घेऊन जातेस असं आमची आई म्हणायची. त्याच पद्धतीने असं घडून आलं की चला आम्ही निघालो अक्कलकोटला. तर वाटत आमची म्हातारी भेटली आम्हाला. माझी आई आहे, 100 वर्ष झालेले आहेत. तर हिनं अचानक पद्धतीनं मला येऊन भेटली. तर मला तू कसं आलीस, तुला कसं माहित झालं समर्थाला जायचं म्हणून, तुला कसं माहित झालं समर्थाला जायचं म्हणून? मला उठवले महाराजानं. आता वेळ झाली आयला नाल जाऊन चल म्हणले. आंघोळ केले पाण्यानं अंडे गडबडीने निघाले ते साडी घेऊन. बघा असं भक्ती असते. मनातून भक्ती केले तर स्वामी समर्थ पावल्याशिवाय राहत नाहीत आणि त्यांनी कुणाला दर्शनाला बोलावून घ्यायचं हे सुद्धा विचार करून बोलवून घेतात. स्वामीच्या मनात जर आलं ना अक्कलकोटला बोलावून घ्यायचं 1 मिनिट लागत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर श्री स्वामी समर्थ मंडळींनो, ज्याची आपल्याला आतुरता होती असा क्षण आलेला आहे. तर आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या गावात म्हणजे अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. तर बघा दिसतो आहे गजबजलेला बाजार आणि स्वामी समर्थांच्या मंदिरासाठी नारळ, हार, पेढे स्वामी समर्थाला अर्पण करण्यासाठी येथे आपल्याला दिसत आहेत. श्री स्वामी समर्थांचा बाजार खूप मोठा आहे. आज इथं आपल्याला खूप गर्दी दिसत आहे. स्वामी समर्थांचे फोटो आपल्याला बघायला भेटत आहेत. जिकडे तिकडे बघावं स्वामी स्वामी स्वामी, फक्त स्वामींचा आपल्याला सगळीकडे असल्यासारखे भासत आहेत. आणि अगोदर स्वामी म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पृथ्वी तलावरच्या कणाकणात मी आहे, असं स्वामी म्हणतात. तर बघा स्वामींचं मठ आपल्याला दिसत आहे आणि स्वामींचं मठ जवळ आहे. हे स्वामींच्या मठाच्या बाहेरील बाजार आपल्याला दिसत आहे. तर आपण जात आहोत मठाच्या दिशेने म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. चला तर मग निघूयात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तत्पूर्वी आम्ही घेणार आहोत स्वामी समर्थांसाठी फूल, हार, माळा आणि फोटो. तर चला मंडळींनो, स्वामी समर्थांच्या दर्शनाची आतुरता कुणाकुणाला आहे, चला ज्यांना आतुरता आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आम्हाला स्वामी समर्थांचं मंदिरातून व्लॉग चालू करायचा होता, त्याच्यासाठी आपण स्वामी समर्थाच्या मंदिराला आलो. तर आपण सध्याला आहोत स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट या ठिकाणी, समाधी मंदिराच्या ठिकाणी.
गाभाऱ्यात. तर या ठिकाणी बसून मंत्राचा उच्चार केल्याने मनाला समाधानी आणि खूप चांगल्या गोष्टी घडतात असे मान्यता आहे. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन येथे श्री स्वामी समर्थांच्या नावांचा जयघोष करावा आणि मंत्राचा उच्चार करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मंत्र जपावे. त्यामुळे